नमस्कार. मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे माझे शब्दांचे क्षितिज या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्तापर्यंत आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा आणि बेल आयकॉनचे बटन क्लिक करायला अजिबात विसरू नका. म्हणजे यापुढील लेख, कविता, प्रवास वर्णन याचं नोटिफिकेशन आपल्याला अगदी लगेच मिळायला लागेल. आज मी एक खूप सुरेख लेख वाचतीये. कालपासून जे एपिसोड सुरू केले त्यामध्ये छान छान लेख मला आलेले आहेत. आधी काही लेखांचं वाचन मी करणार आहे आणि त्यानंतर कवितांचं वाचन करणार आहे. आज जो मला व्हॉट्सॲपवर लेख आला त्याचे लेखक मला नाही माहिती, खाली अनामिक म्हणून आलेलं होतं. आपल्यापैकी कोणाला जर हा लेखक कळाले तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे या लेखाच्या खाली मला त्यांचं नाव लिहिता येईल, कारण लेख अर्थपूर्ण आहे. समजून घेतला तर फार अर्थ, याच्या प्रत्येक ओळीमध्ये अर्थ भरलेला आहे. आज मी माझी सरलेली वर्षे मोजली आणि अचानक माझ्या लक्षात आलं, अरेच्चा, जेवढं जगून झालंय त्यापेक्षा कमीच उरलंय की जगायचं. मग एखाद्या लहान मुलाचं कसं होतं ना, खूप आवडीचा खाऊ खाताना तसंच झालं काहीसं माझं. सुरुवातीला ते लहान मूल आवडीने खाऊ खाते, पण जेव्हा त्याच्या लक्षात येते की आता थोडासाच खाऊ उरलाय तेव्हा ते मूल तो खाऊ अधिक चवीचवीनं आणि मन लावून खायला लागतं. कुठल्याच संकेत, नियम आणि कायद्याचं पालन होणार नाही हे पुरेपूर ठाऊक असताना केवळ त्याचीच प्रदीर्घ चर्चा करणाऱ्या बैठकांसाठी आता माझ्याकडे वेळ नाहीये. ज्यांची केवळ वयच वाढलीत, बुद्धी नाही, अशा मूर्ख लोकांना सहन करण्याचा संयम माझ्यात आता उरलेला नाहीये. फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे. आता मला फक्त अर्क हवा आहे. आत्मा घाईत आहे माझा. फार कमी वेळ उरलाय माझ्याकडे. आता मला फक्त अर्क हवा आहे. आत्मा माझा घाईत आहे. फार थोडासा खाऊ शिल्लक उरलाय माझ्याकडे. मला माणसांच्या जवळ जगायचंय, तेही खऱ्याखुऱ्या माणसांच्या. अशा माणसांच्या की ज्यांना माहीत आहे आपल्या स्वतःच्या चुकांवर कसं हसायचं. ती माणसं जी विजयाच्या गर्वाने फुगलेली नाहीत आणि ती माणसं जी त्यांनी केलेल्या कर्मांची संपूर्ण जबाबदारी घेतात. खरं तर अशा प्रकारेच माणसाची प्रतिष्ठा अबाधित राहते. आपलं आयुष्य कामी येणे, उपयुक्त होणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मला अशी माणसं माझ्या अवतीभोवती हवी आहेत, ज्यांना दुसऱ्याच्या हृदयाला स्पर्श कसा करायचा हे चांगलंच माहीत आहे. अशांच्या हृदयाला ज्यांनी आयुष्याचे सणसणीत फटकारे झेललेत, आत्म्याच्या पवित्र मधुर स्पर्शाने तरीही त्यांना मोठं केलंय. हो, मी घाईत आहे. मी आयुष्याला उत्कटतेने जगण्याच्या घाईत आहे. ती उत्कटता जी केवळ प्रगल्भतेतूनच येते. आता माझ्याकडे उरलेली जराशीही मिठाई फुकट घालवायची नाहीये. माझी ती इच्छा पण नाहीये. मला नक्की माहीत आहे की ही मिठाई अत्यंत उत्तम आहे. मी आत्तापर्यंत खाल्लेल्या खाऊपेक्षाही अतिशय सुग्रास आहे. माझं आता एकच ध्येय आहे. माझ्या प्रेमीजनांसोबत आणि सद्विवेक बुद्धीसोबत समाधानात आणि शांततेत अखेरचा क्षण गाठणं बस. आपल्याकडे 2 आयुष्य असतात आणि दुसरं आयुष्य सुरू होतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की जगायला फक्त आता एकच आयुष्य उरलंय. हा
अनुभव प्रत्येकाला येतो की नाही. साधारण 60 नंतर ज्या वेळेला खऱ्या अर्थाने आपण बोनस लाईफ जगायला लागतो, बोनस आयुष्य जगायला लागतो, त्यावेळेला आपल्याला प्रत्येकाला हा अनुभव येतो. मनामध्ये हे जाणवायला लागतं की अरे आपल्याकडे खूप कमी वेळ उरला आहे. आणि मग त्यातून सुरू होते आपली धावपळ, चांगल्या लोकांबरोबर जगण्याची धावपळ, चांगल्या आठवणी सोबत घेऊन जायची धावपळ. हेच या लेखामध्ये लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने जर शांतपणे विचार केला तर प्रत्येकाला हा अनुभव किंवा हे विचार 60 नंतर 65 नंतर मनात यायला लागतात. भेटूयात अशाच सुरेख सुरेख अर्थपूर्ण लेख, कविता यासहित पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत मला अनुमती द्या. नमस्कार.